नमस्कार. आधार मंडळ संचलित आधार मुकबधीर विद्यालय ही शाळा 1985 साली कैलासवासी अनुराधा उमराणे मॅडम यांनी बिबेवाडी परिसरामध्ये अल्पोत्पन्न गटातील विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्यासाठी वसतिगृहाची सोय असणारी ही शाळा ह्या ठिकाणी सुरू केली. शाळा पायरी 1 पासनं ते इयत्ता 8वी पर्यंत जे वर्ग शाळेत चालतात. या ठिकाणी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना संगणकाचं शिक्षण दिलं जातं. आपल्याकडे कॉम्प्युटर लॅब आहे. कॉम्प्युटर लॅबमध्ये प्रशिक्षित शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान देतात. त्याचबरोबर आपल्याकडे श्रवण प्रशिक्षण दिलं जातं. वैयक्तिक श्रवण यंत्र मुलांना पुरवलं जातात आणि विद्यार्थ्यांची ऑडिओमेट्री करून त्यांचा श्रवणरास किती आहे याचा विचार करून त्यांना त्यांचं स्पीच डेव्हलप कसं करता येईल यासाठी आपल्याला आपल्या शाळेमध्ये स्पीच थेरपिस्ट पण आपण ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी त्यांना हस्तकलेच्या वस्तू शिकवल्या जातात, शिवणकाम शिकवलं जातं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहावे यासाठी शारीरिक शिक्षण पण या ठिकाणी मुलांना दिलं जातं. शारीरिक शिक्षक या ठिकाणी आहेत. चित्रकलेचं ज्ञान मिळावं म्हणून चित्रकला शिक्षक पण आपल्या शाळेमध्ये आहेत. चित्रकला स्पर्धेचं सांगायचं म्हटल्यावर की चित्रकलेच्या स्पर्धेत मुलांना आपण बाहेर बसवतो आणि सकाळ चित्रकला स्पर्धेमध्ये दरवर्षी आपल्या मुलांचे त्या ठिकाणी क्रमांक येतात. मुलांना मोठमोठे बक्षीस त्या ठिकाणी मिळतात. हस्तकलेमध्ये टाकाऊपासून टिकाऊ ह्या स्पर्धेमध्ये आपण मागे विद्यार्थ्यांना बसवलं होतं आणि विद्यार्थी फक्त जिल्हा स्तरावरच नाही तर राज्य स्तरावर आणि विदेशात पण विद्यार्थी आपले चमकलेले आहेत. त्यांना विदेशात पण बक्षिसं मिळालेले आहेत. तसेच स्विमिंगमध्ये मुलं बक्षिसं मिळवतात. असं वेगवेगळ्या ठिकाणचं आपण ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण देतो. पायरी 1 पासून मला सांगितल्याप्रमाणे 8वी पर्यंतचे वर्ग आपल्या ठिकाणी या ठिकाणी घेतले जातात. पण 8वी नंतर मुलांचं काय हा खूप मोठा प्रश्न संस्थेपुढे होता आणि संस्थेने असा विचार केला की आपण निदान कमीत कमी 10वीचं शिक्षण मुलांना मिळावं, 10वीचं सर्टिफिकेट त्यांना मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी 10वीचा वर्ग सुरू केला. विद्यार्थ्यांना आपण 17 नंबरचा फॉर्म भरून बाहेरनं 10वीला बसवतो आणि त्यांचा अभ्यास आपण ह्या ठिकाणी करून घेतो. आणि सांगायला आनंद वाटतो की गेल्या 11 वर्षापासून आपला 10वीचा निकाल 100% लागलेला आहे. जसं सर्व शिक्षक मुलांच्या प्रगतीसाठी झटतात, विचार करतात, त्यांना मन लावून शिकवतात, तसंच स्वतः शिक्षकसुद्धा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, पेपर प्रेझेंटेशन करतात. बऱ्याच ठिकाणी आपले इथले शिक्षक जाऊन आलेले आहेत, पेपर प्रेझेंट करून आलेले आहेत. त्याचबरोबर शासनाचं एक पूर्वीपासून पुस्तक होतं पायऱ्यांच्या अभ्यासक्रमाचं आणि सतत गेले 25-30 वर्ष तेच पुस्तक आपण वापरायचो. पण आमच्या इथल्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी असं ठरवलं की आपण यात काहीतरी बदल करावा आणि सचित्र असं पायऱ्यांचं पुस्तक आम्ही या ठिकाणी करायचा प्रयत्न केला आणि पायरी 1-2 ची पुस्तकं आमच्याकडे सचित्र तयार आहेत. त्याचं मागे प्रकाशन पण दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्या हस्ते आपण ह्या ठिकाणी केलेलं होतं. असं हे सगळं आपली जी शाळा दिवसेंदिवस प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे त्यामागे मला सांगितल्याप्रमाणे जसं शिक्षकांचे कष्ट आहेत त्याचप्रमाणे आमच्या संस्थाचालकांचं पण पुरेपूर पाठबळ आम्हाला मिळतं. त्यात आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक श्रीरंग उमराणे सर यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं आणि संस्थेच्या पाठबळामुळेच आज शाळा प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. आमचे अध्यक्ष उमराणे सर हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात, वेळोवेळी नवीन नवीन आयडिया आम्हाला सांगत असतात की आपण असं करायचं का, तसं करायचं का. आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा एक मेव गोल डोळ्यासमोर ठेवून आपण सतत ह्या ठिकाणी कार्यरत आहोत. अशी दिवसेंदिवस प्रगती करणारी ही आधार मुकबधीर शाळा आमची आहे. धन्यवाद.